हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज मी पहिल्यांदा मस्त असे कपकेक बनवले आहे। यामध्ये मी ना कोको पावडर घातली आहे, ना बेकिंग सोडा आणि ना विनो घातली आहे। पहिल्यांदाच केले, एवढे मी 200 व्हिडिओ अपलोड केले, पण आजपर्यंत मी कधीच केकचा व्हिडिओ नाही बनवला, पहिल्यांदाच बनवला। यामध्ये माझ्याच्याने काय काय चुका झाल्या आहे, जेणेकरून तुम्ही कधी पण केक बनवसाल तर तुमच्याने हे झाल्या नाही पाहिजे। छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचं जे कपकेकचं जे मिश्रण आहे ते खराब झालं नाही पाहिजे, तुमचं काही नुकसान झालं नाही पाहिजे। मी ना काय काय चुका केल्या यामध्ये ते पण तुम्हाला शेअर करणार आहे मी। आणि माझ्यापेक्षा बी छान तुमचे कपकेक बनले पाहिजे हा व्हिडिओ बघितला की। आता मी हे 2 वाटीपासून आपल्याला कपकेक बनवायचे आहेत, तर ही 2 वाटी व्हॅनिला प्रेमिक्स घेतलं मी। मोजून घ्यायचं 2 वाटी। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता यामध्ये आपल्याला 12 चम्मच तेल घालायचं आहे। चम्मचची साईज जी आहे ते छोटी घ्यायची, थोडीशी जास्त मोठी साईज नाही घ्यायची। हे बघा या साईजचा। आता यामध्ये आपल्याला 2 चम्मच मावा इसेन्स घ्यायचा आहे। प्रीमिक्स आपलं व्हॅनिलाचं आहे, पण आपल्याला मावा इसेन्स घ्यायचा आहे। आता हे मिक्स करून घेते। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। 2 वाटी प्रीमिक्स घेतलं आपण ना, 1 वाटी दूध घालते। दूध पूर्ण नाही टाकलं तरी चालेल, थोडं थोडं टाकायचं। आता हे थोडंसं 1 वाटीला थोडं कमी होतं, नंतर लागलं की घेऊ आपण। आता हे चम्मचनी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, गुठल्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे। आणखी थोडंसं टाकते, चम्मचनी व्यवस्थित हलवून घेते। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये काहीच गाठा वगैरे काही नाही आहे। आता आणखी थोडंसं दूध घालते, थोडं घट्ट वाटते मला। दुधाचा वापर एकदम थोडा थोडा करायचा, डायरेक्टली नाही द्यायचं टाकून पूर्ण असं। आता हा थोडासा फूड कलर घेतला, लिक्विड असला तर लिक्विडच घ्यायचा, पिवळ्या कलरचा। तर माझ्याकडे नाही आहे तर हा सुकावाला घेतला मी। आता हा दिला टाकून, एकदम थोडासाच घ्यायचा, चिमूटभर। आता हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हलकासा पिवळा कलर आला पाहिजे फक्त, जे प्रीमिक्स राहते आपलं ते व्हाईट राहते। आता या चम्मचचं हे मी काढलेलं काढून घेऊ, कारण की आता चम्मचचा काही वापर नाही करणार आपल्याला यामध्ये। आता हे मशीन घेतली। आता या मशीनने आपल्याला हे जे कपकेकचं मिश्रण आहे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, छान असं ते फुलून जाईल। तीन 4 मिनिटं कंटिन्यू असं फिरवत राहू। आता 3-4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याची जी कन्सिस्टन्सी आहे ही अशी थिक व्हायला पाहिजे। छान झालं। आता यामध्ये थोडीशी हे टुटी फुटी घेतली, हे टाकायची। आता हे थोडीशी फिरून घेते, टुटी फुटी टाकल्यानंतर। जास्त नाही, फक्त थोडंसं फिरून घ्यायचं। आता झालं आहे हे मशीन, काढून घेते, बंद करून घेते। तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही एखाद्या कोणत्याही असं भांड्यानी फिरवून घ्यायचं व्यवस्थित, थोडा टाइम लागते। आता ही कटोरी घेतली मी, या कटोरीमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्हाला वाटलं तुम्ही कोणतं बी असं जलमरचं भांड्यामध्ये करू शकता हा कपकेक। थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला बटर पेपर ठेवायचा। तेलाने जे भांड्याला मिश्रण चिटकत नाही आणि बटर पेपरनी
जो केक असतो आपला तो जळत नाही जास्त, तर असं लावूनच घ्यायचा। आता या तिन्ही वाटीला आपण बटर पेपर लावून घेऊ असंच। आणि यामध्ये साखर नाही घातली आपण, जे व्हॅनिला प्रेमिक्स असते त्यामध्ये पहिलेच साखर असते। कप्स केक तुम्हाला थोडे जास्तच गोड करायचे असले तर थोडी साखर मिक्सरमधून काढून घ्यायची आणि ते त्यामध्ये टाकायची। यामध्ये पहिलीची साखर असते म्हणून मी नाही टाकली। आता हे बटर पेपर तिन्ही वाटायला लावून घेतले। आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर वाटी भरून नाही टाकायचं, ते एकदमच फुलून जाते आणि सर्व बाहेर येऊन जाते। मग मिश्रण अर्धी वाटी टाकायची। आता या तिन्ही वाट्यामध्ये हे टाकून घेते मी। बिना विनो सोडाचे बी हे एकदम फुलून जाते। फक्त तेल टाकलं आपण आणि व्यवस्थित ते फेटून घेतलं। आता तिन्ही वाटी भरून गेल्या आहेत। आता हे चौथ्या वाटीमध्ये थोडंसं मिश्रण राहिलं आहे, हे टाकून देते, पूर्ण देते आता टाकून। आता या चारही वाटीमध्ये मिश्रण दिलं आहे कप्स केकचं टाकून। आता आपण हे गॅसवरती ठेवूया। तर पहिले यामध्ये थोडीशी तुटी फुटी टाकू वरतून। हे कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला पाकिट भेटून जाईल 20-30 रुपयाचं। आता गॅस ऑन केली मी, त्याच्यावरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दिलं आणि त्याच्यावरती हे स्टँड ठेवलं। तर ही कढई जी आहे थोडी छोटी साईजची आहे, तुम्ही थोडंसं भांडं मोठं घ्यायचं, नाही तर पातेलं घ्यायचं। आणि जे स्टँड आहे तो थोडंसं हे उच्च आहे, तो जास्त उच्च नाही घ्यायचं। म्हणजे काय होते, आपण झाकण ठेवतो तो ते जो केक आहे तो फुलला की पूर्ण झाकणाला लागून जातो, तर असं नाही झालं पाहिजे। आता हे चारही वाटी या कढईमध्ये मी ह्या ठेवून दिल्या आहे। याच्यावरती झाकण ठेवू आणि 20-25 मिनिटं मध्यम गॅसवरती हे शिजू देऊ। गॅस एकदम कम करून घ्यायची। आता 20-25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे मस्त नसे झाले आहे। हे बघा, मधामधून एक चम्मचने असं टोचून बघायचं कच्चे वगैरे राहिले आहे का। हे उतरून घेतले। आपल्याला हे लगेच नाही काढायचे, गरमच आहेत, तुटून जाता मग ते। हे थंडी होऊ दे थोडा वेळ आणि नंतर हे काढून बघूया कसे झाले आहेत। आता हे बघा थंडी झाले आहे 1-1.5 तासानंतर। आणि बघा थोडंसं हे जे कव्हर आहे हे ते थोडं जळलं आहे। गॅस एकदम कम करेल ती मी, तरी पण हा खालचा भाग थोडासा जळूनच जाते केकचा। आता हे पूर्ण कव्हर काढून घेते। तर नक्की या पद्धतीने तुम्ही पण बनवा। थोड्याशा काही चुका झाल्या माझ्याकडून, तुम्ही नका करू। जसं पातेलं जे कढई वगैरे बी केला तरी चालते, पण कढई थोडीशी मोठी घ्यायची। स्टँड थोडंसं उच्च साईजचं नाही घ्यायचं, आणि उच्च साईजचं घेतलं तर जी झाकण आहे ते असं खोल साईजचं ठेवायचं। म्हणजे सपाट ठेवलं तर जो केक आहे तो फुलून वर येतो आणि त्या भांड्याला लागून जातो मग, आणि केक एकदम असा फुलत नाही आपला, सर्व मिश्रण लागून जाते त्याला। आता हे बघा हा पण थोडासा खालच्या साईडनं जळला। पूर्ण डिटेल आणि पूर्ण माहिती जे पण काही माझ्याकडे चुका झाल्या केक बनवायच्या वेळेस सर्व व्यवस्थित तुम्हाला सांगितले आहे। तर तुमचे केक जेव्हा बी तुम्ही हा व्हिडिओ बघसाल तर तुमचे केक या केकापेक्षा बी छान होतील। आता आपण यांना काढून बघूया। मस्त अशी जाळी पडली आहे हे बघा, आणि टेस्ट एकदम जबरदस्त लागते। एकदम आपण दुकानातून विकत आणतो तशीच लागते। खूप छान असे केक झाले आहे कप्स केक्स। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच, बाय। तर नक्की